काजवा टीमकडनं आज मला 2 बसेस मिळाल्या, त्यातली ही दुसरी बस आहे परिवर्तन 2x2 आणि पहिली मला ती नेमाराम मिळाली होती. ही बससुद्धा त्यांनी फार चांगली केली आहे. ह्याची बिल्ड क्वालिटी त्या नेमारामपेक्षा थोडी जरा बरी आहे, दणकट आहे थोडी अधिक, पण ह्याच्यामधल्या डिटेल्स त्यांनी थोड्याशा हे करायला पाहिजे होतं. एक तर ह्याच्यामध्ये स्टेपनी नाही आहे, दुसरं म्हणजे जे कारागीर किंवा हे आहेत त्यांचं जरूर ॲडव्हर्टिजमेंट झाली पाहिजे, पण मिनिएचरच्या वरती असं देण्यापेक्षा त्यांनी कुठेतरी खाली इंजिन किंवा शासीवरती कुठे आत असं कुठे दिलं असतं ना, तर ते तेवढं उभरून आलं नसतं. आता इथे होतं आहे कसं, एस टीच्या मागच्या बाजूला गेलो तर लगेच कारागिरांचं नाव आणि बाकी फोन नंबर वगैरे दिसतोय, तर ते कलेक्टिबल्सच्या दृष्टीने ते तेवढं बरोबर नाही आहे. आणि ह्यानी आतमध्ये आता गिअरबॉक्स किंवा आपल्याला काही फार डिटेल्स अपेक्षित नाही आहेत, पण ह्यात साधी एक नुसता त्यांनी तो गिअरचा शाफ्ट किंवा दांडला असतो जो तो लावला असता तर थोडं जरा एक त्यातल्या त्यात त्याला लुक आला असता. बाकी हे व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ह्याचे दिवे स्पेशली खूप छान दिसतात. आपण एकदा लाईट बंद करून बघू. हां, हे दिवे खूप सुंदर दिसतात ह्याच्यात असे. ही दुसरी नेमाराम बस आहे. तांत्रिक टीमनी किंवा कारागिरांनी ना काही डिटेल्स जे देता येणं शक्य आहे ना, त्याच्यात थोडं अजून लक्ष घालण्याची गरज आहे. उदाहरणार्थ आता इथे आपण जे आगार लिहिलं इथे, तर इथे आगार रा अलिबाग असं जनरली नसतं. म्हणजे एक रायगड डिव्हिजन आहे रा, तर तो असं रा लिहिलेलं असतं, त्याच्या भोवती एक वर्तुळ असतं किंवा वर्तुळाच्या आत रा असतं आणि त्याच्या खाली दुसऱ्या ओळीवरती अलिबाग असतं. तर हे त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आणि ती सेम चूक त्यांनी त्या ह्याच्यात सुद्धा केलेली आहे नेमाराम बसमध्ये. तर हा फारच छोटा डिटेल आहे जो त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे होता, अशी माझी अपेक्षा होती. पण जसं मी आधी म्हणालो होतो, उपक्रम खूपच चांगला आहे आणि ह्याला अधिकाधिक आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. सुधारणाच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर आतली जी बॉडी आहे, आता मी आत लगेज रॅक किंवा आसनं किंवा ह्या डिटेल्सबद्दल काही बोलत नाही आहे. ते त्यांच्यात सुधारणा करणं म्हणजे खर्च वाढतो आणि थोडी डिटेलिंग जास्त लागते. सो ते कदाचित ते भविष्यात करतील. पण कुठल्याही बसेसच्या आतमध्ये म्हणजे ह्या ज्या परिवर्तन 2x2 बसेस आहेत किंवा नेमाराम, आपण त्या दुसरीकडे बघूया एक मिनटं. आता नेमारामसुद्धा बस आहे, ह्याच्या आतसुद्धा आपण जर का पाहिलं आणि या बसमध्ये, तर आत असं पिवळं किंवा ऑफ व्हाईट किंवा असं पांढरं इंटिरियर नसतं. आपल्याला काय आत बसमध्ये गेल्यावर जुनं आपल्याला काय डोळ्यासमोर येतं, स्टीलची बॉडी, सगळं स्टीलचं असं असतं. तर खालचा तो लाकूड प्लेन ठेवण्यापेक्षा त्याला जरा थोडं स्टीलचा फिनिश किंवा असं दिलं तर थोडं डिटेलिंग जास्त येतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या बाबी आहेत डिटेलिंगच्या, ज्यात त्यांनी थोडं लक्ष घालायला हवं. आणि त्यानुसार मी जसं आधी म्हणालो होतो आधीच्या व्हिडिओमध्ये, किमतीवर निश्चित त्याचा फरक पडू शकतो. पण त्यांनी जे एस टी प्रेमी आहेत त्यांना अजून जवळीक वाटते, कारण त्यांना मग ते डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. किंवा हे जसं इकडचं आता हे चाक आहे, हे पूर्ण सपाट आहे आणि इथे त्यांनी थोडंसं ते ॲक्सेल दिसतं आहे आपल्याला. तर हे डिटेलिंग जरासं थोडंसं ह्याच्या आतमधले स्पोक्स वगैरे दाखवणं, ह्या छोट्या छोट्या बाबींवरती त्यांनी अजून काम करण्याची गरज आहे. पण ओव्हरऑल फारच चांगला उपक्रम आहे आणि टीम काजवा आणि त्यांच्या कारागिरांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो. एक आणखीन मुद्दा मी सांगायचा विसरलो होतो. नेमाराम ती जी बस आहे ना, त्याच्या मागे आणि ह्या बसमधला एक फरक काय आहे की ह्या बसच्या मागचं जी वायरिंग आहे, ह्याला त्यांनी तो टाईप 2चा पोर्ट न देता ती डायरेक्ट आत वायर केली आहे. तर ह्यापेक्षा ते पोर्ट देणं जास्त बरं आहे, कारण ते जरा कनेक्ट त्याला सोपं पडतं. म्हणजे आता हा चार्जर हे झाला किंवा काही झाला तर आपल्याला इथे काही दुसरी हे कनेक्ट नाही करता येणार. आणि तेच जर का आपण आता नेमाराममध्ये बघूया. नेमाराममध्ये त्यांनी हा टाईप 2 दिला आहे, तर हे मला जास्त योग्य वाटतं आहे त्या डायरेक्ट वायर आतमध्ये टाकण्यापेक्षा.